यामधील अफाट अंतर ज्यांनी आपलं एक चैतन्य दीपप्रज्वलन होत आहे आणि गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ओठी सुरू माझी असे स्वयं प्रकाश जागा शाळेमध्ये त्यांच्या पाऊल उचलून आले आहेत मागे पुढे त्यानंतर असा हा हॉल शिक्षण विभागाच्या वतीने मी सर्व गुणवंत शिक्षक आणि त्यांच्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्यासाठी शाबासकीचा लढ म्हण हा शब्द अत्यंत महत्त्वाचा असतो. आपण अविरतपणे कार्य करत असतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये रंग भरत असतो. उमटवला त्यांच्या 38 वर्षाच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आत्मपूर्ण शाळा डिजिटल केली. कुणबी समाज कल्याण मंडळाचे अध्यक्ष म्हणून 15 वर्ष श्री राजाराम वामन वेखंडे. विविध स्पर्धा परीक्षा मंथन परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा हार्दिक सलामी हार्दिक सलामी हार्दिक सलाम. विविध स्पर्धांमध्ये त्यांनी यश मिळवलं. आपल्या विद्यार्थ्यांसाठी यश मिळवले आहे. त्यांना अनुभव संपन्न होऊन विद्यार्थ्यांबरोबर पालक आणि समाजाला समृद्ध केलं. कर्मयोगी यासाठी कारण आपण सगळे आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी आणि समाज घडवण्याचं काम करत असतात. तो विद्यार्थी आयुष्यात मोठा झाला, डॉक्टर झाला, वकील झाला, अधिकारी झाला की मागे वळून कधी आपल्याला बघेल का, किंवा रस्त्यावरती जात असतानाही ओळख देईल का, याची कुठलीही अपेक्षा न करता तो आयुष्यात ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवेल त्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव मोठं करत, स्वतःच्या कुटुंबाचं नाव मोठं करत, गावाचं आणि आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं करेल या अपेक्षेने आपण सगळेजण त्याला शिक्षण त्या तिकडे देत असतात, त्याला घडवण्याचं काम करतात. म्हणून मी आज आपल्याला जे सन्मानार्थी या इकडे आहेत त्यांना कर्मयोगी म्हणून संबोधित करतो. अत्यंत कार्यक्षम म्हणजे मी मंत्री महोदयांच्या तोंडातून ऐकलं आहे की राज्यभर आम्ही सगळीकडे फिरत असतो आणि या सर्व जेडपीच्या सिव्हिलमध्ये सर्वात ऍक्टिव्ह, कृतीशील आणि सतत काम करणारं नंबर 1 ठाणे जिल्ह्याला पुढे नेणार असं व्यक्तिमत्व आपले मुख्य कार्यकारी अधिकारी रोहनजी घुगे साहेब. स्पर्शान तुमच्या सोन भाव परीस असा लाभला, शब्दांनी तुमच्या ऊर्जित भाव संग असा लाभला. सूर हे जुळले मनीचे, सूर हे जुळले मनीचे, आज पुल्या स्वागताला आनंद या जगण्यातला. तर मला माझा परिवार याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणावरती झालेला असला पाहिजे. ठाकूरबाळमध्ये व्हिजिट झाल्याच्या नंतर तिथे 11 वर्षापासून त्यांचा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. तो आपण एका महिन्याच्या आत रस्त्याचा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे आणि तिथल्या रस्त्याचं काम सुरू देखील झालेलं आहे. व्यवस्थित मजबूत रस्ता जो की 12ही महिने व्यवस्थित चालेल असा रस्ता विथ त्याचे कल्वर्ट्स आणि ते पाण्याचं ड्रेनेज वगैरे सगळं आपण करून घेत आहोत. तिथल्या शाळेचा प्रश्न, तिथल्या अंगणवाडीचा प्रश्न, तिथल्या घरकुलांचा प्रश्न आणि तिथल्या पाण्यासाठीचा डबल लिफ्टिंग सोलारची जी योजना आहे त्याचाही प्रश्न आपण मार्गी लावलेला आहे. आपल्या सर्वांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी
आपण मायका हे ऍप तयार केलेलं आहे. स्पोर्ट्स एक खूप चांगली अशी नाविन्यपूर्ण शाळा ज्याच्यामध्ये विद्यार्थी तिथे राहून चांगल्या प्रकारचं स्पोर्ट्सचं प्रशिक्षण घेऊन त्याच्या तिथे न्यूट्रिशियस त्यांचा डाएट पण फॉलो केला जाईल, त्यांना प्रॉपरली कोचिंग देखील दिली जाईल आणि आपले विद्यार्थी हे नॅशनल तसेच इंटरनॅशनल स्तरावरती कसे आपल्याला प्रावीण्य प्राप्त करून नेता येतील याच्यासाठी आपण या वर्षी आपण ती शाळा बांधून प्रयत्न करणार आहोत. शिक्षण विभागाच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करून आदरणीय सीओ सरांच्या मान्यतेने आजच्या कार्यक्रमाची सांगता झाली. असं करतो. धन्यवाद.